नमस्कार. आज आपण बघणार आहोत मस्त अशी एक टेस्टी आणि मस्त चमचमीत रेसिपी. म्हणजेच आज आपण बघणार आहोत एक उरलेल्या पिठापासून मस्त अशी रोटी नूडल्स कशी बनवायची तर तुम्ही बघू शकता. एकदम डेलिशियस आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागणारी रोटी नूडल्स आज आपण इथे बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने इथे मी घेतलेले आहे. आपल्याकडे जे पीठ उरतं ते पीठ घ्यायचं आहे, एक गोळा, आणि त्याची छान अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे. मोठी पोळी जर लटकत असेल तर तुम्ही त्याला तेल लावून घ्या, म्हणजे छान लाटली जाईल. मी अशी छान एक त्याची मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता. खूप जाडसर नाही ठेवायची, पातळसरच मीडियम केलेली आहे. आणि आता मी इथे ठेवलेलं आहे पाणी. आता आपण हे पाण्यामध्ये उकडवून घेणार आहोत. एक साधारणतः फक्त 1-2 ते 3 मिनटं उकडवून घ्यायचे आहे. जास्त वेळ उकडवून घ्यायचे नाही. बघा, तुकडे पडले जातात त्याचे. आता आपण ती येथे काढून घेतलेली आहे बघा, एका भांड्यावर. आणि आता त्याला दोन्हीही साईडने आपण येथे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, तेल लावलं की त्याचे कटही छान करता येतात. आणि अशा प्रकारे पिझ्झा कटरच्या साहाय्याने त्याला आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. नूडल्स सारखा आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी सर्व आकार देऊन घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. मस्त अशी पातळसर येथे मी लेअर कट केलेले आहेत. त्याच्या एकदम परफेक्ट असे आलेले आहे. मस्त अगदी सोपी रेसिपी आहे बघा. आणि खायलाही खूप अशी टेस्टी लागते. ती खूप चवदार लागते. आपण जे नूडल्स बनवतो सेम तशीच लागते बघा. आता मी ते सर्व एका साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि येथे घेतलेले आहे एक पॅन. त्यामध्ये घालायचं आहे तेल. आणि येथे मी त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं अद्रक आणि लसणाची बारीक करून घेतलेलं. आता इथे काहीतरी मी भाज्या घालणार आहे. गाजर, कोबी आणि शिमला मिर्च छान अशी परतवून घ्यायची आहे. जास्त परतवायची नाही, फक्त 1 मिनिटभर असं थोडंसं परतवून घेतलं की आता त्यामध्ये घालायचं आहे रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एखादा मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतलं की ते आता त्यामध्ये घालायचं आहे रेड चिली पावडर, काळी मिरपूड, चवीनुसार मीठ. आपण याच्यात कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही, कारण आपण रोटी नूडल्स बनवत आहोत. आपण ऑलरेडी रोटीला उकडवून घेतलेला आहे. आता घालायचे आहे पांढरे तीळ. आणि आपण जे तुकडे बनवून घेतलेले होते नूडल्स ते घालायचे आहे. तुम्ही बघू शकता छान असा आकार आलेला आहे. आणि इथे अशा प्रकारे मस्त असं त्याला परतवून घ्यायचं आहे. बघा, अगदी सोपी रेसिपी आहे. हाताखालच्या जिन्नस लागतात, जास्त काही कष्टही घ्यावं लागत नाही. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तुम्ही बघू शकता, एकदम आपण जे नूडल्स बोलवतो सेम तसेच दिसत आहेत बघा. परफेक्ट अशी रोटी नूडल्स आपले इथे तयार झालेले आहे. दिसताना दिसत आहे एकदम डेलिशियस, मस्त. आता घालायची आहे कोथिंबीर. पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे त्याला. आता काढून घ्यायचे आहे एका भांड्यामध्ये. एकदम टेस्टी असे बघा दिसत आहे. खायलाही तेवढेच टेस्टी लागतात. अगदी नूडल्स सारखे लागतात. व्हिडिओ पूर्ण बघा. कमेंट करायला विसरू नका. एन्जॉय.